चला तर मग आज बनवूया ढोकळा प्रेमिक्स। याच्यासाठी 1 किलो तांदूळ घ्यायचं, 1.5 किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि मुगाची डाळ 1/2 किलो घ्यायची। हे सगळं एकत्र करून दळून आणायचं। दळून आणल्यानंतर आपण गव्हाचं पीठ चाळतोय त्या चाळणीने हे सगळं पीठ चाळून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये 60 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, 60 ग्रॅम बेकिंग सोडा, 80 ग्रॅम मीठ आणि 100 ग्रॅम साखर हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि पुन्हा हे चाळणीने चाळून त्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपलं ढोकळा प्रीमिक्स तयार झालेलं आहे। 3 महिने नॉर्मल टेम्परेचरला हे प्रीमिक्स टिकून राहतं, यात कोणतीही अळीजाळी होत नाही। हे एका डब्यामध्ये भरून ठेवावं। नंतर आता कृती काय आहे ते मी सांगते। तर 1.5 कप आपण हे प्रीमिक्स जर घेतलं तर याच्यामध्ये 1 चमचाभर तेल, थोडीशी हळद, थोडासा हिंग घालायचा आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते सेम मेजरिंग कपने आपण 2 कप पाणी एवढं यामध्ये बसू शकतं। हे बॅटर या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं। जितकं हलकं तुम्ही बनवाल तितका आपला ढोकळा हलका होणार आहे। आणि तुम्ही बघू शकताय ढोकळ्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे। त्याच्यावरती छान अशी फोडणी ओतायची, जिरे, मोहरी, कढीपत्ता, तीळ आणि थोडंसं किसलेलं खोबरं, चिरलेली कोथिंबीर। ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। जाळीदार मऊसूत ढोकळा तयार होतो। बाय बाय, धन्यवाद।